आपल्याच अल्पवयीन मुलीवर विवाहासाठी दबाव टाकून विवाहाचे आयोजन करणाऱ्या आईला गाडगेनगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा बालविवाह रोखण्यासाठी स्वतः अल्पवयीन मुलीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली हे विशेष. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी मुलीची आई व वर मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. दीपक अर्जुन सूर्यवंशी, वय 20 वर्ष, राहणार रहाटगाव असे वर मुलाचे नाव आहे. वलगाव मार्गावरील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीशी त्याचा विवाह निश्चित झाला होता. येत्या काही दिवसात हा विवाह नियोजित असून हा विवाह मुलीच्या आईनेच ठरविला होता. मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर तिच्या आईने रहाटगाव येथील एका व्यक्तीशी दुसरा विवाह केला होता. त्यामुळे रहाटगाव येथे राहत असतानाच मुलीची आई व दीपक सूर्यवंशी यांच्यात ओळख झाली. त्यानंतर काही दिवसांनी मुलीची आई व तिच्या दुसऱ्या वडिलांमध्ये वाद झाल्याने आई मुलीला घेऊन वलगाव मार्गावरील झोपडपट्टीत राहायला आली. मात्र तरी दीपक सूर्यवंशी तिच्या आईच्या संपर्कात होताच त्याने विवाह करण्याच्या मोबदल्यात मुलीच्या आईला 50,000 रुपये देण्याचेही आश्वासन दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आपली आई व दीपक सूर्यवंशी यांच्यात आर्थिक व्यवहार ठरला असल्याची भणक कदाचित मुलीला लागली होती. शिवाय ती मुलगी इयत्ता 9वी मध्ये शिकत असल्याने बालविवाह गुन्हा असल्याबाबत तिला थोडीफार समज होती. त्यामुळे तिने तिच्याच आईविरोधात गाडगेनगर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मुलीची तक्रार दाखल करून तिच्या आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान चौकशीअंती दोषींवर बालविवाह कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.